महापालिका आयुक्त सौरभराव यांनी केली शहरातील विविध प्रकल्पांची पाहणी। ठाणे महापालिकेच्या सर्व विभागांच्या कामकाजाची माहिती घेतल्यानंतर महापालिका आयुक्त सौरभराव यांनी महापालिका क्षेत्रातील प्रकल्पांच्या पाहणीस सोमवारपासून सुरुवात केली। या पाहणी दौऱ्यात आयुक्तांनी सी.डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेसही भेट दिली। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेली विविध विकास कामे सुरू आहेत त्यांची पाहणी, तसेच भविष्यामध्ये शहराच्या दृष्टीने जे नियोजित प्रकल्प सुरू होणार आहेत त्याची माहिती घेणे हे या दौऱ्याचे प्रयोजन आहे। शहरातील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन त्यावर काय उपाय करता येतील याची माहिती घेणे हाही या पाहणी दौऱ्याचा उद्देश असल्याचे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले। सोमवारी सायंकाळी झालेल्या या पाहणी दौऱ्यास आनंदनगर कोपरी येथून सुरुवात झाली। ठाण्याचे प्रवेशद्वार सुशोभीकरण योजनेतील दीपस्तंभ यांची आयुक्तांनी पाहणी केली। त्यानंतर ठाणे पूर्व सॅटिस योजनेअंतर्गत सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची माहिती घेतली। ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या भुयारी मार्गाची पाहणी केल्यावर आयुक्तांनी पूर्व द्रुतगती मार्गालगत तयार करण्यात आलेल्या उद्यानास भेट दिली। त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाला भेट दिली। 3 हात नाक्यावरील वाहनांचा होणारा खोळंबा हा ठाणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यावर तोडगा काढण्यासाठी दीर्घकालीन उपायांबाबत विचार सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। त्यानंतर आयुक्तांनी रायलादेवी तलावाच्या MMRD मार्फत सुरू असलेल्या कामाची माहिती घेतली। किसननगर येथील मीनाताई ठाकरे प्रसूतिगृहाची पाहणी, किसननगर येथील क्लस्टर योजनेतील कामांच्या प्रगतीचा आढावा, वर्तकनगरमधील सी.डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेला भेट देऊन आयुक्तांनी तेथील कामकाजाची पाहणी केली। उपवन येथील घाट कारंजे यांची पाहणी केल्यानंतर आयुक्तांनी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाला भेट दिली। तेथील सुविधा आणि व्यवस्था यांची त्यांनी पाहणी केली। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाणे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या पोलीस आयुक्तालयात विविध ठिकाणी नाकाबंदी सुरू आहे। त्यामुळे शीलडायगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शीलफाटा येथे नाकाबंदी सुरू असताना रिक्षातून गुन्हे करण्याच्या उद्देशाने अवैध हत्यारांचा साठा घेऊन जात असताना दोघांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून लोखंडी कोयता, तलवार आदींसह इतर हत्यारे मिळून आली आहेत। तसेच ज्या रिक्षाने ते हत्यार नेत होते ती देखील चोरीची असल्याची माहिती तपासात समोर आली आहे। या प्रकरणी गौरव उर्फ बाल्या शिवराम वाघे 19 राहणार माणिकपाडा मुंब्रा, अरबाज शौकत अली पठाण 20 राहणार बाबाजी पाटील चाळ मुंब्रा पनवेल रोड यांना अटक करण्यात आली आहे। 30 मार्च रोजी पहाटे 1 ते 2 वाजताच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक संकेत
शिंदे हे तपास पथकातील अंमलदार हे शिळफाटा येथील नाकाबंदीच्या कर्तव्यावर असताना रात्री 1:45 सुमारास मुंब्रा पनवेल रोडने मुंब्रा दिशेने भरधाव वेगात येत असलेली रिक्षा त्यांना दिसली. त्यात दोघे जण बसले होते. त्यांच्यावर संशय आल्याने रिक्षा थांबवण्यात आली, परंतु त्या दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांचा पाठलाग करून पकडण्यात आले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर त्यांची झडती घेतली असता लोखंडी कोयता व मोबाईल फोन, 2 लोखंडी तलवारी असा अवैध हत्यारांचा साठा आढळून आला. तर रिक्षाच्या कागदपत्रांची चौकशी केली असता ती रिक्षा देखील त्यांनी चोरून आणल्याचे तपासात पुढे आले आहे. या दोघांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडे अधिक तपास केला असता गौरव उर्फ बाल्या याच्या घर झडतीमध्ये 7 वेगवेगळ्या वर्णनाच्या तलवार, सुरा, कोयता मिळून आला आहे. तसेच त्यांनी 3 रिक्षा चोरी केल्याचे मान्य केले. या प्रकरणाचा पुढील तपास शीळडायघर पोलीस करत आहेत. नवीन बांधकामासाठी पाण्याचा पुनर्वापर बंधनकारक. भविष्यात शहरातील नवीन बांधकामांना परवानगी देताना भूजल किंवा महापालिकेचे पाणी वापरता येणार नसून वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिली. इतर कामांसाठी वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी STP प्लांटवर टँकर फिलिंग पॉईंट तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे आयुक्तांनी सांगितले. पाणी वितरण व्यवस्थाही सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. ठाणे महापालिका आणि घोडबंदर पट्ट्यात भविष्यात पाण्याची गरजही दुप्पट होणार आहे. ठाणे पालिकेला हक्काचे धरण नसल्याने आजही पालिका इतर स्रोतांवर अवलंबून आहे. ठाणे शहराला सध्या मुंबई महापालिका, MIDC, स्टेम आणि ठाणे महापालिकेची स्वतःची योजना असे मिळून दररोज 582 MLD पाणी उपलब्ध होते. भविष्यातील पाण्याची गरज पाहता हे पाणी अतिशय अपुरे पडणार आहे. यातील दररोज सुमारे 326 MLD सांडपाण्यावर सेकंडरी प्रक्रिया करून खाडीत सोडले जाते. भविष्यातील पाण्याची गरज ओळखून सौरभराव यांनी नवीन धोरण निश्चित केले आहे. हे धोरण निश्चित करताना उद्यानासाठी, गाड्या धुण्यासाठी, सिव्हिल वर्कसाठी वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक असेल. यासाठी STP प्लांटचे सक्षमीकरण करून या पाण्याचा वापर कसा करता येईल यावर भर दिला जाणार आहे. तसेच STP प्लांटवर टँकर फिलिंग पॉईंट तयार करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. ठाणे महानगरपालिकेला केंद्राच्या पैशातून मिळालेल्या ई-बस ठेकेदार चालवणार. एका बसमागे 37 लाख देणार. ठाणे परिवहन सेवेत आता स्वच्छ हवा कृती आराखडा अंतर्गत केंद्राकडून प्राप्त झालेल्या अनुदानातून 44 ई-बस वेट लीजवर चालवण्याकामी निविदा मागवण्यात येणार असून त्यासाठी होणाऱ्या खर्चाचा प्रस्ताव नुकताच मंजूर झाला आहे. वेज लीजवर म्हणजेच परिवहन सेवा एका बसपोटी 37 लाख ठेकेदाराला देणार आहे. त्यानंतर उर्वरित बसचा खर्च त्याला करावा लागणार आहे. त्यानंतर पुढील 12 वर्ष त्याला बस चालवण्याबरोबर मेंटेनन्स, लाईट बिल व इतर खर्च त्याला करावा लागणार आहे. त्यातून तिकिटाचे प्रति किमी दर निश्चित केले जाणार आहे. त्यानंतर संबंधित ठेकेदाराला निर्धारित उत्पन्न मिळाले नाही तर त्यातील दायित्वाचा भार हा पालिकेच्या माथी पडणार आहे. ठाणे परिवहनाच्या ताफ्यात 123 इलेक्ट्रिक बसपैकी 114 बस ताफ्यात दाखल झाल्या असून उर्वरित बस या 2024 अखेर दाखल होणार आहेत. सद्यस्थितीत परिवहनाच्या ताफ्यात 446 बस असून आगामी काळात PM ई-बस सेवा योजनेअंतर्गत 100 व NCAP अंतर्गत 15व्या वित्तीय आयोगाअंतर्गत 86 बस पुढील आर्थिक वर्षात दाखल होणे अपेक्षित आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात आता 44 बस घेण्याचा निर्णय परिवहनाने घेतला आहे. त्यानुसार आता पहिल्या टप्प्यातील या बस घेण्यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर आता निविदा काढण्यात येत आहेत. तसेच भविष्यात जी काही संचलन तूट होणार आहे तो भार कमी करण्याच्या दृष्टीने देखील परिवहनाचे प्रयत्न असणार आहेत. त्यात आता घेण्यात येणाऱ्या 44 बस वेज लीज पद्धतीवर चालवण्यासाठी खाजगी ठेकेदाराला देणार आहेत. ठाणे परिवहन सेवेला स्वच्छ हवा कृती आराखडा अंतर्गत 2023-24 या कालावधीसाठी प्राप्त झालेल्या अनुदानातून 44 ई-बस घेतल्या जाणार आहेत.